नमस्कार, रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ. तर आपलं काय चालू आहे, तर ठिबक पांगून झालंय, खालचं ठिबक चाली करून दिले आणि त्याच्या अजून कांड्या जोडायच्या बाकी आहेत. कारण पूर्ण मिरूक संपला, पण पावसाची काही म्हणजे अजून हालचाल नाही आहे. त्याच्यामुळं म्हणजे पहिले काही ठिबकचं एवढं नियोजन नव्हतं, पण काल ठिबक आणून पांगून दिलं आणि आता मोटर चाली पण करून दिली. तर तिच्यामध्ये आज दुपारून आपली कपाशी लागवड होईल आणि इकडं आता हे पांगून द्यायचं आहे आपल्याला ठिबक थोड्याच वेळात. तर आता हे काड्या आणल्यात कारण जाळ करून काही तुपव करावं लागते, काही तार ते स्क्रू मारावं लागतात त्याच्यामुळं. आणि आता बघा किती छान अशी बॅग पण भेटली. ठिबक आणलं, ठिबकच्या सामानाला ही बॅग मिळाली, बघू शकता. कोणती म्हणजे एरवी शेतकऱ्याला राजा नाही म्हणत, कोणतं कुठं काय नियोजन होईल सांगता येत नाही. तर या दुकानदाराने ही बॅग दिली आणि आता आपल्याला इथं पहिले कांड्या जॉईन करून घ्यायच्यात, नंतर मग ठिबक पांगवायचं. ऊन खूप आहे पण शेतकऱ्याला पर्यायच नसतो. तर बघा हे असं वातावरण, 7:30 वाजले आणि किती कडक ऊन पडले. तसं आपण 6:30 वाजेपासून शेतात आलो आहे. तर आता अर्धा घंटा झाला आहे, तिकडं मोटर चालू आहे, तिकडचं ते भिजून झालं की नंतर आपण त्याच्यात दुपारून सरकी लावणार आहे आणि मग इकडं ठिबक चाली करून द्यायचं. असं आहे शेतकरी जीवन. तुमचं काय चाललं आहे ते पण सांगा आणि आमचं हे नियोजन कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चलो बाय.